वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 16 वेश वैभव। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वरास मान्य जे सत्कार्य जे सांगोनी गेले संतवर्य, ते आचरणे यातची सौंदर्य। खऱ्या जीवनाचे सात्विक आहार सात्विक विहार, सात्विक संगती व्यवहार, सात्विक वाचन दर्शनादी साचार। प्रिय सज्जनांसी ऐसे सात्विक करणे जीवन, ही नवे अंधश्रद्धेची खूण। सात्विकता निसर्ग नियमास धरून, ऐसा अनुभव जाणत्यांचा। सात्विकतेने आरोग्य लाभे, शांती सुखदास होऊनी राबे। जीवन सर्व प्रकारे शोभे, प्रभावी सौंदर्याने। स्वैराचार हीन विचार, राजस तामस आहार विहार। दिनचर्येत नाही ताळतंत्र, त्याचे इहपर सुखनाश। चहा चिवडा चिरुटाचे दास, आपुल्या तनु मन धनाचा नाश। करोनी बिघडविती जीवनास, गावाच्याही सात्विक सरळ ठेविता जीवन। ते होय सुंदर आरोग्य पूर्ण, सात्विकची असावी वेशभूषाही जाण। मानवाची काही भडक वेशभूषा करीती, कपड्यावरी किती कपडे घालती। आत लुकडे परिवरोणी शृंगारिती, शरीरे आपुले तोंडाचे खोडके दिसती हाळे। छातीची खोली दाखवी लाकडे, काय होते घालून कपडे गर्भ रेशमी। उगीच करीती थाटमाट, कपाळी अत्तराचा मळवट। पावडर कंगवा आरसा चिरूट, खिशा माझी व्यसन तोंडाचे खोळके करी। तेल लाविती वरचे वरी, केस फिरवोनी म्हणती साजरी। दिसतो आम्ही अंग निस्तेज जीर्ण झाले, खरूज गचकरणादिके भरले। भारी कपडे घालोनी झाकले, सौंदर्यासाठी कशाचे हे सौंदर्यपण। ज्यातून न जाये सूर्य किरण, ब्रह्मचर्याचेही नाही तकण। शरीरा माझी चालताना पडती आढ्या, बोट लावता खाती तनघड्या। बाता करीती बड्या बड्या, आम्ही शौकीन म्हणूनी। रड्यासारखी निघते वाचा, औषधा वाचुनी न होय शौच्या। बोटात अंगठ्या हिरकणीच्या, मिरवोनी काय निस्तेज शृंगारिले प्रेत। की भुजान उभे केले शेतात, एकटाची विचित्र दिसे चार चौघात। ऐसी नको वेशभूषा, अथवा भरजरी कपडे घातले। परी ते स्वच्छची नाही केले, सोवळे म्हणवोनी पुन्हा पुन्हा नेसले। तेच ते पितांबर, ऐसी कला कासया करावी। जी हास्यास्पद आणि बाधकही व्हावी, आपुली साधीच राहणी ठेवावी। ऐपती परी अंगी गुण सौंदर्य भरावे, सुंदर सात्विक कपडे करावे। खादी ग्रामोद्योगाचे चिल्यावे, लेणे आपुल्या परी नेहमी स्वच्छ धुतलेले असावे। एकाची वस्त्र अंग झाकावे, निसर्गाचे हवा किरण लागावे। शरीरा लागी एकावरी एक आच्छादन, हे थंड देशाचे अंधानुकरण। शरीरा लागता सूर्य किरण, औषधी गुण अंगी येती। सोने मोती रेशीम जरी, सौंदर्य प्रसाधने बहुपरी।
त्या सर्वाहून शतपटीने बरी आरोग्याची टवटवी. सौंदर्य असावे रक्तशुद्धीचे, ओज पूर्ण ब्रह्मचर्याचे, नीटनेटके वागण्याचे, घरीदारी उत्तम. कला दाखवावी बळकट स्नायूंची, उंच छातीची, ताठ शरीराची, आरोग्याची, बाणेदारपणाची, सर्वांगाणी आदर्श. वेशभूषेची चढाओढ आज जीवनास झाली अत्यंत जड. गरजा चिंता आरोग्याची वाढ, यात कसले मोठेपण. बाह्य वस्तूंचे भडकपण, हे आतल्या उणिवेचे प्रदर्शन. महत्वास चढता बाह्य आवरण, मोल घटे मानवतेचे. मानव मानवतेने शोभावा, गांधी वेश लाजवी वैभवा. श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला. हे जाणो निया अंतरी, सात्विक व्हावे आहार विहारी. तेने घर गाव देश सेवा ही बरी, साधतसे सहजची. लोकांपुढे राही आदर्श, समानतेचा उसळे हर्ष. ग्रामोद्योगाचाही उत्कर्ष, आपैसाची होय गावी. येथे श्रोता करी शंका सादर, साधी राहणे उच्च विचार. हे जरी ऋषी जीवनाचे सूत्र, तरी ते आजना चाले. किमती कपडे भडक राहणी, छाप पाडिती आज जनी. साधा सात्विक राहे पडोनी, मागच्या मागे. विष्णूचा पितांबर पाहून, सागरे लक्ष्मी केली अर्पण. शंकराची चुरगुटे बघून, दिले हलाहल तैसे होय. आज पैसे खर्चता सर्व मिळते, न्याय मिळतो सत्ताही मिळते. कीर्ती सन्मान थोरपण मिळते, ऐसा अनुभव सर्वांचा. मित्रा हाची भ्रमिष्ट अनुभव, लोकांना सांगतो धनची देव. या सूत्रानेची दुःखे सर्व, आज वाढली जीवनात. सर्व हेची चालती समजोनी, जैसी स्पर्धाची लागली जनी. तोरा दाविती एक एकाहुनी, जाती पत्नी अधिकाधिक. कापसाहुनी सफेद वसने, सोन्याहुनीही पिवळे दागिने. शिखर गाठले कृत्रिमतेने, नित्य नव्या हौसेसाठी. स्वच्छता आणि पावित्रता, शुद्धता आणि नैसर्गिकता, याहुनी प्रिय झाली कृत्रिमता. सुशिक्षितता तीच वाटे, स्नान न करिता फवारा घ्यावा. कपड्यावरी अत्तरांचा शिडकावा, मळसाचो परी सुंदर दिसावा. कपडा नवा घडोघडी, नवी फॅशन थाटमाट. यांची वाढतची गेली चट, शिवता 50चा कोट. लागे पॅन्ट ही तोलाचा, ह्या गरजा वाढतची जाती. तेथे न पुरे कुबेर संपत्ती, मग बापुडे कामगार करीती. काय तेथे कोणी खाती लाचलुचपती, कोणी उघडची डाके देती. अन्याय अत्याचार वाढविती, पैशासाठी कोणी सरळपणे चालती. ते या माझी रगडले जाती, मग त्यांची ही भांबावे वृत्ती. वाढे अशांती चहूकडे, कोणी घरी उपास काढिती. मुला बाळा दूध न देती, परिबाह्य डोल उत्तम ठेविती. मोठेपणा मिरवाया कोणी म्हणती या वाचून. न चाले धंदा न मिळे धन, परी हे सर्वांशीच गेले समजून. वर्म एकमेकांचे, मग का अट्टहास करावा. जाणोनी सन्मार्ग कान धरावा, परी तो मार्गही नाही ठावा.
वेड लागले धनाचे, म्हणती पैशानीच सर्व होते. मोक्ष मिळतो, राज्य मिळते, संत मिळती, कीर्ती मिळते. देवाचे होते पूजनही, परी ते म्हणणे वेड्यासारखे. पैशानीच सखे होती पारखे, पैशासाठीच जगी वाखे. घाली नरकी पैसाची, पैसा नियमांनी मिळविला. तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देतो जीवाला. जीवना माझी नाही तरी पैसा जहर, शांती न लाभू दे क्षणभर. माणसासी बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया. चिंता लावितो कमावितांना, पशु सारिखे कष्ट नाना. जाळतो तनु मना जीवना, सर्व काळ मानवाच्या. चिंता थोर रक्षणाची, चोर भय अग्नि भयादिकांची. लालसा वाढे उपभोगाची, माणूस होय पशु जैसा. असला दिसला त्यासी पैसा, जीव होतो कासा विसा. वाटे खर्च करावा कैसा, झोप त्यासी लागेना. आला पगार खर्च झाला, सिनेमा तमाशे पाहण्यात गेला. त्यातूनी उरला काही त्याला, उत्तम मार्ग लागेना. दारू गांजादिक पितो, काही पैसा सट्ट्यात जातो. काही विभागनीस लागतो व्यभिचाराच्या. काही उन्मादाच्या भरी, झगडा करता मार्गावरी. वकिलांची घरे भरी, शाहजोर आम्ही म्हणावया. काही खाण्यात आले बाष्कळ, मग उठले पोट कपाळ. डॉक्टर वैद्यांची झाली धावपळ, पैसा गेला त्यासाठी. काही दाखवाया मोठेपण, देती पार्टी बिदागी दान. हसता हसता फसती घेऊन, बेगरजी वस्तू. काही लोक कमाई करीती, त्यांची त्यांनाच न पुरेपुरती. खर्च वाढला कर्ज घेती, धोका भोगते जाणोनिया. जैसा कर्ज घेऊन खर्च करी, तैसा कमाईस लक्ष न धरी. तेने संकटे येती घरी दारी, मग विचारी काय करू. पुढे जीवा लागली हळहळ, लोटतान लोटे पुढचा काळ. म्हणून बुद्धी झाली चंचल, चोरी चहाडी करावया. अक्कल नाही आमदानीची, समज नाही मोज मापाची. जीभ चटकली खाण्या पिण्याची, धरला मार्ग चोरीचा. कलंक लागला घराण्यावरी, आई बापाची बदनामी पुरी. पुत्र निघाले ऐसे वैरी, उत्तम कोणी म्हणेना. हौसेसाठी सोडला धर्म, किळसवाने करीती उद्यम. नाना प्रकारे व्यभिचार कर्म, करीती आणि करविती. कोणी धनिक राक्षसची असती, पैसा देऊनी गुलाम करीती. पाप करीती करवोनी घेती, आपणासाठी. कोणी फसवोनी धन कमाविती, आपणची उपभोग भोगती. त्यांची ही शेवटी होते फजिती, ऐकली कीर्ती बहुतांची. काहींना जवानीचा चढे तोरा, लग्ने करीती 10-12. सरला पैसा आणि बोजवारा, कोणी थारा देईना. मग खाती बायका तोडूनी, म्हणती पैसा आणा कोठूनी. काय खावे घरी बसोनी, लग्न केले कासया. काही चढले चढविता मनी, विचार दिला सगळा सोडोनी. घरे दारे बसले समर्पोनी, वैश्या ठेवूनी घरांमाजी. हा झाला वानरा समान, लोक पाहती याचे वदन. आप्त हासती दुरून दुरून, करणियाची पाहोनिया. काही धनासाठी दत्तक घेती,
परी भांडता कवडी न उरे हाती, उरली तरी दत्तक मित्र उडविती संपत्ती सारी. कोणी टोले जंग नवसची केला, जरी देवा पुत्र झाला, पुत्रा भारंभार देईल तुला. सोने चांदी म्हणूनिया काहींना प्रथमची मुले झाली, त्यांनी गावोगावी मिठाई वाटली, इस्टेट सारी गमाविली. हर्ष होता पोराचा जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी, तेव्हा हात कपाळी देऊनी रडी. आता उरली नाही कवडी, भीक मागे लोकांसी, काही सज्जन यातून वाचले, परी घरीच पैसे उधळोनी दिले. मुला मुलींचे लग्न केले, धन खोविले बारूद खानी. टोले जंग दिला मंडप, नाही पाहिले मोजमाप, पंक्ती बसवल्या आपोआप, लाडू जिलेबी बासुंदीच्या, काही देखी सेखी करू लागले. व्रतबंद संस्कार आदी भले, होते पैसे सर्व खोविले. वाढदिवसे पुत्रांच्या, काहींनी वडिलांची पुण्यतिथी केली, पुंजी सारी गमाविली. शेवटी रोटी ही देईल कुठली, नाव निघोनी वडिलांचे, काही सज्जन यातून वाचले, परी घरी सणवारादी केले. होते नव्हते पैसे घातले, दिवाळी दसरा होळी माझी, काही मानव ऐसे असती, जे वाईट कामी पैसे न घालिती. परी प्रतिष्ठेसाठी मरमरती, पैसा देऊनी गाठीचा. शेतात खटा असो 90, परी एका तासासाठी करती फिर्याद. सारी इस्टेट हो बरबाद, परी लढती एका शिवीसाठी. कोणी नाव व्हावे लोकांतरी, म्हणून साहेबास मेजवानी करी. नाना पक्वाने नजराने परोपरी, पाहिजे ते पुरवावे. काहींनी घरे दारे ही विकली, प्रतिष्ठा स्थापावयासी आपुली. पुढे भिकारी होऊन मेली, मुले बाळे त्यांची. काही लढले निवडणूक, पैसा गमावून झाले खाक. नाही उरले लौकिकी नाक, घेतला शोक विकतचा. काहींनी विकली शेती भाती, बंगले बांधले सडकेवरती. शहरी मोज भोगली अंती, पोटा अन्न मिळेना. कोणी व्यापारासाठी घर बांधले, पैसे त्यातची संपोनी गेले. पुढे खाण्याचे फजिते झाले, व्यापार काही सुचेना. कोणी देश विदेश पाहती, नाना वस्तूंचा संग्रह करीती. शेवटी त्यांचीही झाली फजिती, गोष्ट उरल्या बड्या बड्या. कोणा साधूची लागली झळ, घरी बुवांची चाले वर्दळ. चमत्कार करीती म्हणे सकळ, पैसे उधळी त्या लागी. करी सेवा देई दक्षिणा, मिष्टान्ने खाऊ घाली नाना. भरजरी वस्त्रपात्रादी नाना, करोनी झाला भिकारी. मग बुवासीच म्हणे धन सांगा, लागला मागे करोनी त्रागा. गाठ पडली ठगा ठगा, झाला शेवटी निराश. बुवा दक्षिणे पुरता गोड बोलला, ती संपताच घर विसरला. कोण पुसतो धनहीनाला, नाश झाला शेवटी. भक्ती चमत्काराधिकासाठी, म्हणून झाली फजिती मोठी. घरदारही लावून नेले पाठी, लुबाडले ढोंगी बुवांनी. काही तीर्थधामावरी गेले, घरचे डबोले जवळची आणले. चोरा गुंडाधिकांनी ठोकले, पैसे नेले लुटोनी. झाले बिचारे केविलवानी, भीक मागत आले परतोनी. ऐसी केली पैशा धेल्यांनी, स्थिती अनेकांची. सुविचारा वाचोनी काही, पैसा सत्कारणी लागत नाही.
धन वाढता मन वाढत जाई, घटता सवय न घटती. जीवनासी आवश्यक धन, सर्व कार्याचे प्रारंभ साधन. प्रपंची पदोपदी पाहिजे सुवर्ण, परिविचार धन आधी हवे. नाही तरी माणुसकीचे पडे विस्मरण, अंगी वाढती हीन गुण. लोक तोंडा पुरते म्हणती सज्जन, पाठ फिरविता धिक्कारिती. शेवटी मनुष्याचा निर्मळ व्यवहार, हाची ठेवतो हृदय आदर. जो परस्परांच्या हिताचा विचार, आत्मत्वाने चालवी. मनुष्य धर्म म्हणून सर्व करावे, परी भिकारीच न व्हावे. जीवन कर्तव्यशील करावे, ऐसेची करावे सत्कर्म. जे टिकेल ते करणे बरे, ज्यासी सज्जन म्हणती साजिरे. कंजूशीही न करणे बरे, उधळपट्टीही न व्हावी. ऐपत पाहोनी प्रसंग करावे, प्रसंगी कर्द न बनावे. परी पैसेही न उधळावे, भीक लागेल ऐशा परी. लौकिकांसाठी भिकारी न व्हावे, अंथरूण पाहून पाय पसरावे. प्रसंग शोभे ऐसे करावे, टिकाऊ परिणाम लक्षोनी. मनुष्य भावनेच्या आहारी जातो, तेव्हा तारतम्याची सोडतो. काहीही विचित्र करीत सुटतो, हौसेला मोल नाही म्हणोनी. परिणामांची पर्वा न करिता, व्यर्थची दाखविती उदारता. घरी धन संपत्ती नसता, कर्ज काढोनी हौस करी. पुढे आपुला करोनी नाश, भिकेस लावी मुला बाळास. नाही कोणाचाची विकास, ऐसे कासया करावे. रोज न्यायाने मिळवावे धन, थोडे थोडे करावे जतन. काही खर्चावे त्यातून, प्रसंगासाठी संसारी. योग्य अतिथींचा करावा आदर, त्यासही द्यावी भाकरीत भाकर. आपल्या परीने करावा सत्कार, आली यांचा. दुसऱ्याच्या दुःखात दुखी व्हावे, त्यांच्या आनंदी सुख मानावे. प्रसंगी आपणासी वगळिता यावे, न्यायी बुद्धीने. आपण कमवावे आपण खावे, परी उरले ते गावकारी लावावे. कमीत कमी खर्चित जावे, नेटकेपणे. कमावणे ती नव्हे श्रीमंती, बचत केली तीच संपत्ती. यानेच संपन्न होईल व्यक्ती, वाढे श्रीमंती गावाची. थोड्या थोड्यातची अधिक खर्चे, काटकसरीने रोज वाचे. थेंबे थेंबे तळे साचे, मग ते मना शांती देई. तिळा तिळातची तेल पूर्ण, क्षणाक्षणाने बनले जीवन. कणा कणाने साचे धनधान्य, कामी येई प्रसंगी. अधिक न घ्यावा एकही घास, तेने नशेबी न ये उपास. थोडा त्रास अधिक विकास, शेवट गोड याची मार्गे. ऐसे वर्तन व्हावे गावी, गरजांची धाव कमी करावी. अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे. काटकसरीचे करिता वर्तन, अपार वाचेल गावी धन. त्याने गाव होईल नंदनवन, सर्वतोपरी. गावासी सत्ययुग आणावा, त्याच्या सुखे स्वर्ग मानावा. आपल्या इंद्रियांच्या चवा, सोडून द्याव्या थोड थोड्या. मग जाणून या आत्मरंग, राहावे नित्यानंद स्वरूपी दंग. तेव्हाची जीव होय अभंग, अमरस्थानी शेवटच्या. सम्यक आचार सम्यक विचार, संयमाचा आदर्श थोर. साधू संत महावीर, जगत जेते झाले या मार्गी. शुद्ध आचार विचारांचे फळ, व्यक्ती सवेची गाव स्वज्वळ. गावी सुखे नांदतील सकळ, तुकड्या म्हणे.
इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत कथिली साधी राहणी संयमयुक्त 16वाध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय।